ओम श्री परमात्मने नमः. श्री गणेशाय नमः. करतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीमद भगवद्गीता अतिशय मौल्यवान असलेला हा ग्रंथ, कल्याण करणारी ही गीता, मोक्ष देणारी ही गीता, अशा या गीतेचा अभ्यास आपण करतोय. 15 अध्याय आपल्याला पूर्ण झालेले आहे. 16वा अध्याय चाललेला आहे. आणि मी मागे म्हटलं त्याप्रमाणे 16वा अध्याय हा आत्मपरीक्षणाचा अध्याय आहे. म्हणजे या अध्यायामध्ये आपण काय बघायचं? दैवी संपत्ती बघितली, आसुरी संपत्ती बघितली. त्या दैवी संपत्तीतले किती गुण माझ्याकडे आहेत, किंवा आसुरी संपत्ती, आता सगळं जे वर्णन आहे 5व्या श्लोकापासून ते सगळं आसुरी संपत्तीचं वर्णन आहे. आणि जगामध्ये आपल्याला सगळीकडे त्याचं थैमान घातलेलं आजकाल दिसतंय. 6 गुण आपण त्याचे बघितले होते. त्याला गुण म्हणताच येणार नाही, दुर्गुणच म्हणायला पाहिजे. 4था जो श्लोक आहे बघा, दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानंचाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, हृदयाची कठोरता आणि अविवेक म्हणजेच अज्ञान, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आसुरी संपत्तीमध्ये मोडतात. आणि मागच्या वेळेस आपण त्याचं विवरण थोडंसं बघितलं होतं. आणि आता इथून पुढे काय आहे, भगवान म्हणतात की आता सगळं जे 24 श्लोक आहेत बघा या अध्यायाचे, या 24 श्लोकांमध्ये सगळं आसुरी संपत्तीचंच वर्णन आलेलं आहे. 5वा श्लोक बघू. दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरी मता मा शुच संपदम दैवी अभिजातोसी पांडव. दैवी संपत्ती कशी आहे आणि आसुरी संपत्ती कशी आहे? दैवी संपत्ती ही मोक्ष देणारी आहे, दैवी संपद विमोक्षाय. आणि आसुरी संपत्ती ही बंधनात टाकणारी आहे, निबंधाया सुरीमता. मा शुच म्हणजे अर्जुना तू शोक करू नकोस असं म्हटलं आहे त्याला. मा शुच संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. पांडव म्हटलेलं आहे कारण तो पंडूचा पुत्र होता म्हणून अर्जुनाला पांडव म्हटलेलं आहे. आणि तू शोक करू नकोस कारण तू दैवी संपत्तीचा अधिकारी आहेस. भगवंतांनी त्याला आश्वासन दिलं आहे. जे खरे खरे चांगले लोक असतात ना, त्यांच्यामध्ये आपल्या स्वतःकडे चांगले गुण आहेत हे त्यांना कळत नाही. म्हणजे ते असं जाणवू देत नाही, म्हणत नाहीत असं की माझ्याकडे हा चांगला गुण आहे वगैरे वगैरे. ते त्यांचा स्वभावाचा एक भाग बनून गेलेले असतात. त्यामुळे त्या अर्जुनाला अशी भीती वाटते. आसुरी संपत्तीचं जेव्हा वर्णन तो ऐकतो तेव्हा त्याला वाईट वाटतं की मलासुद्धा बंधनात पडावं लागेल का. तेव्हा देव त्याला सांगतात की अरे तू मात्र दैवी संपत्तीचा मालक आहेस. म्हणून तर त्याला भीती वाटली ना, जेव्हा त्याला युद्धामध्ये समोर आपले नातेवाईक दिसले तेव्हा या नातेवाईकांना मी कसं मारू हा ज्याला प्रश्न पडला तो त्याच्यामध्ये नक्कीच दैवी गुण होते. दुर्योधनाला असा प्रश्न नाही पडला कारण दुर्योधनाला मारायचंच होतं, युद्धच करायचं होतं, त्यांची जमीनच बळकवायची होती. त्यामुळे तो कसा होता, तो आसुरी संपत्ती असलेला दुष्ट होता आणि हा दैवी संपत्ती असलेला सुष्ट होता अर्जुन. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की दैवी संपत्ती कोणाकडे असते तर मला भगवंताच्याच दिशेने वाटचाल करायची आहे असं ज्याचं ध्येय असतं की आता परमेश्वराशिवाय दुसरं काही नाही. या संसाराशी मी फक्त कर्तव्यापुरता बांधला गेलेलो आहे. बाकी मला जे काही करायचं आहे ते आता भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. जे काही शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, जे काही गुरूंनी सांगितलेलं आहे, भगवंताच्या नामामध्ये, त्याच्या रूपामध्ये, त्याच्या लीला ऐकणं, त्याचे गुणाचं वर्णन ऐकणं, त्याचं चरित्र वाचणं,
या सगळ्यामध्ये रुची उत्पन्न करून याच्या पुढचं आयुष्य मला आता त्याच्यामध्येच व्यतीत करायचं आहे असं ज्याचं लक्ष असतं, असं ज्याचा ध्येय असतं, तो असतो दैवी संपत्तीचा मालक असतो असं त्यांनी सांगितलं आहे. आणि आसुरी संपत्ती म्हणजे काय? शरीरच मी आहे, हे शरीर टिकलं पाहिजे, वाटेल ते करून मी अमर झालो पाहिजे असंच अनेकांना वाटतं. आणि त्या शरीराचे चोचले पुरवण्यासाठी म्हणून अनेक औषधं घे. म्हणजे याचा विपरीत अर्थ काढता कामा नये की आजारी पडलं म्हणजे औषध घ्यायचं नाही असा त्याचा अर्थ मुळीच नाही आहे. पण काही जण विनाकारणच त्याचे चोचले पुरवतात आणि शरीराचं खूपच कौतुक करतात. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी मात्र आसुरी संपत्ती असते आणि ती संपत्ती जी आहे ती बंधनाला कारण असते आणि जी दैवी संपत्ती आहे ती मोक्षाला कारण असते असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मग त्यांनी उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे बीजाला मातीत मिसळल्यावर पाणी, माती, वायू, ऊन मिळतं त्याला आणि हे सगळे घटक त्याला मिळाल्यानंतर ते बीज कसं होतं? पुष्ट होतं. त्याला अवकाशही मिळतं आणि त्या बीजापासून मग त्याच जातीचा वृक्ष उत्पन्न होतो. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं आहे की अहंतेमध्ये जर मीपणा मिसळला आणि त्याच्यामध्ये जर संस्काररूपी बीज ठेवून शुभकर्म केली तर शुभकर्मांनाच ते पुष्ट करेल, अशुभ कर्म केली तर अशुभ कर्मांचीच वाढ होईल. त्यामुळे काय करायचं आणि काय नाही करायचं ते मात्र आपल्यावर अवलंबून आहे असं ते आपल्याला सांगतात. आणि माणसाला ही स्वतंत्रता दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे माणसाला. रेवती आता मग त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की मनुष्याने मुक्तीसाठी काय केलं पाहिजे? की आम्हाला जर मुक्ती मिळवायची, आम्हाला जर मोक्ष मिळवायचा आहे, आता ह्याच्यात तर सांगितलं आहे त्यांनी की दैवी संपत्ती आपल्याकडे असली की मोक्ष मिळतो. मग त्याच्यासाठी काय करायचं? तर जसं एखादं भाजलेलं बी असतं आणि ते भाजलेलं बी जर उकडलं, म्हणजे कुठलंही बीज भाजलं किंवा उकडलं आणि मग ते जमिनीत पेरलं तर त्याला अंकुर येत नाही. त्या बीजाला पेरलं तर पृथ्वी त्याला आपल्याशी मिसळून घेते आणि नंतर त्याचा पत्ताही लागत नाही, ते जमिनीमध्ये एकरूप होऊन जातं. म्हणजे बीज होतं की नव्हतं असं होऊन जातं. त्याचप्रमाणे जेव्हा मनुष्याचा दृढ निश्चय होईल की मला केवळ परमात्म प्राप्तीच करून घ्यायची आहे, दुसरा उद्देशच नाही आहे, माझ्या जीवनाचा उद्देश आहे भगवंताची प्राप्ती करून घेणं, असं जेव्हा त्याला वाटेल तेव्हा मग त्याचं तसेच संस्कार होतील, तशीच अहंता निर्माण होईल, तसंच बीज होईल आणि मग त्या बीजातून अंकुर फुटणार नाही. संसारासाठी आवश्यक, संसारासाठी पोषक असं काहीही निर्माण होणार नाही. म्हणून ह्या दोन गोष्टी ह्याच्यात त्यांनी आपल्याला सांगितल्या. दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरीमता मा शुच संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. आणि मा शुचकावर सांगितलं की तू शोक करू नकोस. मग त्यांनी एका श्लोकामध्ये पांडव म्हटलं आहे, एका श्लोकामध्ये भारत म्हटलं आहे, एका श्लोकामध्ये पार्थ म्हटलं आहे. अशा अर्जुनाची वेगवेगळी नावं दिलेली आहेत. आणि भारत का बरं म्हटलं आहे की तुझा वंश फार श्रेष्ठ आहे. पार्थ म्हणजे तू पृथा मातेचा पुत्र आहेस की जी वैरभाव ठेवणाऱ्यांचीही सेवा करणारी आहे. धृतराष्ट्र, गांधारी हे किती वैराने वागले होते कुंतीशी, पण कुंतीने काहीही मनात न ठेवता शेवटी त्यांच्याबरोबर वनात गेलेली आहे आणि त्यांची सेवा तिने केलेली आहे. म्हणजे अशा पृथेचा पुत्र तू आहेस म्हणून पार्थ म्हटलेला आहे. आणि पांडव म्हणजे त्याचे वडील पांडू मोठा धर्मात्मा होता, श्रेष्ठ पिता त्याचा तू मित्र आहेस. म्हणजे तात्पर्य काय की वंश, माता, पिता या तिन्ही दृष्टीने अर्जुन हा श्रेष्ठ होता आणि त्यामुळे त्याच्यामध्ये दैवी संपत्ती होती. आणि म्हणून तू शोक करू नकोस. अर्जुनसारखा शोक करत होता ना, म्हणून त्याला प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे मा शुच म्हणजे काय? तू शोक करू नकोस.
चिंता करू नकोस, शोक करू नकोस, असं भगवंतानी त्याला वेळोवेळी सांगितलेलं आहे. अर्जुनाला आपल्यामध्ये दैवी संपत्ती दिसत नाही ना. जे चांगले लोक असतात ते आपले चांगले गुण कधी बोलत नसतात, कारण आपल्यात गुण न दिसण्याचं कारण हे आहे की त्यांची त्या गुणांशी अभिन्नता झालेली असते. जसे डोळ्यात घातलेले अंजन डोळ्याला दिसत नाही, कारण ते डोळ्याशी एक होऊन जाते. त्याप्रमाणे दैवी संपत्तीशी अभिन्नता झाल्यामुळे गुण दिसत नाहीत, आणि जोपर्यंत आपल्यात गुण दिसतात तोपर्यंत गुणाशी एकता झालेली नसते. जो स्वतः बोलतो, म्हणतात ना, गरजेल तो पडेल काय. जो स्वतः बोलतो माझ्यात हे गुण आहेत, माझ्यात ते गुण आहेत, अरे गुण बोलायला कशाला पाहिजे, गुण आचरणात दिसायला पाहिजे. मग जो बोलतो त्याच्यामध्ये ते नसतातच, आणि जो बोलत नाही त्याच्यामध्ये मात्र ते असतात, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतरचा श्लोक आहे, 2 प्रकारचे प्राणी या प्रकृतीमध्ये असतात, एक चेतन आणि एक जड. त्यापैकी कित्येक प्राण्यांचे लक्ष जडतेला विमुख होऊन प्रामुख्याने परमात्म्याचे असते, आणि कित्येक प्राण्यांचे लक्ष चेतनाला विमुख होऊन प्रामुख्याने जडाचे असते. म्हणजे आपल्याला माहिती आहे, काही ईश्वरवादी असतात, काही निरीश्वरवादी असतात. आणि अशा प्रकारे चेतन आणि जडाच्या मुख्यतेने प्राण्यांचे 2 भेद होतात. ते आता पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितलं आहे. 6वा श्लोक, द्वौ भूत सर्गो लोकेस्मिन् दैवासुर एव च दैवो विस्तरश प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. द्वौ भूत सर्गो लोकेस्मिन्, आसुरी संपत्तीचे विस्तारपूर्वक वर्णन करण्यासाठी भगवंतांनी हा सगळा अध्याय आपल्याला सांगितलेला आहे. तर याच्यामध्ये 2 प्रकारचे प्राणी असतात, म्हणजे ते दैवी आणि आसुरी, तेच आपण बघतोय. पण त्याच्यामध्ये सुद्धा परमात्मा आणि प्रकृती. परमात्मा कसा आहे, चेतन आहे, आणि प्रकृती कशी आहे, जड आहे. मग आता आपल्या शरीरामध्ये जर बघायचं झालं तर आपलं शरीर कसं आहे, जड आहे, आणि आपल्या आतमधला जो आत्मा आहे तो चेतन आहे. तो चेतन आत्मा असल्यामुळे आपण हात हलवतो, आपण बोलतो, आपण डोळ्यांनी बघतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या चेतन तत्व माझ्याकडे आहे म्हणून मी करू शकते. ते चैतन्य तत्व जर माझ्याकडचं निघून गेलं तर ते शरीर इथे पडून राहील, पण ते शरीर काहीही करू शकणार नाही, म्हणून त्याला जड म्हटलेलं आहे. म्हणजे प्रकृती जड आहे आणि आत्मा हा, परमात्मा हा चेतन आहे. मग ज्याचा सतत त्या जडाशी संबंध असतो त्याच्याकडे आसुरी संपत्ती जास्त असते, आणि ज्याचा चैतन्याशी संबंध असतो त्याच्याकडे दैवी संपत्ती जास्त असते, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जितके काही सद्गुण, सदाचार आत्तापर्यंत आपण पाहिले, स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहिली, गुणातीताची लक्षणं पाहिली, योगी पाहिला, भक्त पाहिला, संन्यासी पाहिला, पुरुषोत्तम पाहिला, भक्त पाहिला, हे सगळे जे होते या सगळ्यांकडे काय होतं, दैवी संपत्ती होती या सगळ्यांकडे. आणि भगवंतानी ही दैवी संपत्ती कशी आहे सांगितलं, ही नित्य आहे, कारण भगवंत स्वतः नित्य आहेत. त्यामुळे भगवंताचे हे जे सद्गुण आहेत हे सुद्धा नित्य आहेत, म्हणून त्यांना अविनाशी म्हटलेलं आहे. आणि द्वौ भूत सर्गो, 2 भाग केलेले आहेत ना, मग त्याच्यामध्ये भूत शब्द जो आलेला आहे तो सगळ्यांसाठी वापरला आहे, भूत मात्र. मग याच्यामध्ये मनुष्य आले, देवता आले, असुर आले, राक्षस आले, भूत प्रेत पिशाच, पशु पक्षी कीट पतंग वृक्ष लता, सगळं संपूर्ण स्थावर आणि जंगम प्राणी याच्यामध्ये गणले जाऊ शकतात भूतमात्रांमध्ये. परंतु आसुर स्वभावाचा त्याग करण्याची विवेक शक्ती, म्हणजे हे
दैवी गुण आणि आसुरी गुण या प्रत्येकामध्ये आहेत. हे जे आत्तापर्यंत सांगितले ना एवढे सगळे, ह्या सगळ्यामध्ये दैवी गुण आहेत, आसुरी गुण आहेत थोडे थोडे. पण आसुरी गुणांचा त्याग कोण करू शकतो? फक्त मनुष्य करू शकतो. कारण त्याच्याकडे विवेकशक्ती आहे, त्याच्याकडे ज्ञानशक्ती आहे. हे बाकीचे कोणी करू शकत नाही. मनुष्याने आसुर स्वभावाचा संपूर्णपणे त्याग केला पाहिजे. त्याचा त्याग होताच दैवी संपत्ती आपोआपच प्रगट होते. ती आहेच ते आपल्यामध्ये. ती फक्त झाकली गेलेली आहे दुर्गुणांमुळे. ते दुर्गुण जर नाहीसे झाले तर ती दैवी संपत्ती आपोआपच प्रगट होईल. छान सांगितलं त्यांनी.